युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील पाहायला मिळत आहे। मी सध्या नवी मुंबईतील सानपाडा या परिसरात आहे। आपण पाहतोय की ज्या ठिकाणी या सिलेंडरच्या रांगा लागलेल्या आहेत त्या ठिकाणी एक गॅस एजन्सी आहे। गॅस मिळवण्यासाठी सध्या नवी मुंबईकर मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या आलेले आहेत। आपण पाहतोय की चक्क एक नव्हे तर कमीत कमी 4 किलोमीटर पर्यंतच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या या ठिकाणी लागल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। खरं तर ऊन देखील आहे तरी देखील आपला गॅस कधी मिळतो हे यासाठी सध्या नवी मुंबईकर गॅस एजन्सीसमोर रांगा लावून ते गर्दी देखील करत आहे। मात्र आपण पाहतो की खरं तर पहाटे 3 वाजल्यापासून हे नवी मुंबईकर मोठ्या संख्येने या गॅस एजन्सी समोर रांगा लावत ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत। खरं तर आपण पाहतोय की खरं तर युद्धाचा जो परिणाम आहे तो सध्या नवी मुंबईत देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गॅस टंचाई नवी मुंबईत सध्या जाणू लागलेली आहे। त्याचा जो परिणाम आहे तो सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो की कमीत कमी 4 किलोमीटरपर्यंतच्या ज्या रांगा आहेत त्या सध्या लागल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। खरं तर हे नवी मुंबईकर आहे मोठ्या संख्येने शिस्तबद्ध पद्धतीत सध्या गॅस कधी मिळतील याची ते वाट पाहत आहे। खरं तर पहाटे 3 वाजल्यापासून या ज्या दृश्यामध्ये दिसत आहे महिला असतील किंवा गृहिणी असतील यांनी घर देखील सोडलेलं आहे आणि आपला गॅस कधी मिळेल याची ते सध्या वाट पाहत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह मी रवी खरात, TV9 मराठी, सानपाडा, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।